तर मग मी आता कसं निश्चिंत राहू ना मग. हो नक्की येऊन राहिले ना तुम्ही. हो कारण की धाड टाका. हो ते सिलेंडर जे घरगुती सिलेंडरचा वापर करून राहिले, काळा बाजार जे होऊन राहिला, हो त्याच्यावर तुम्ही आता काही ना काहीतरी लवकरात लवकर काहीतरी करा. हो असं माझं म्हणणं आहे. हो 100% मी आत्ता निघणार आहो. पण मी काय म्हणतो, तुम्ही जे काय माहिती दिलेली आहे, हो आता तुम्ही माहिती दिली पण ही सत्य आहे ना. हो नाही तर आम्ही तिथं येऊ, तिथं काही सापडणार नाही. असं नाही झालं पाहिजे. तुम्ही एक वेळ पुन्हा तिथं डोळ्यानं पहा, हो की सिलेंडर आहे का घरगुती, आणि मला तुम्ही पुन्हा कॉल करा. कारण की बरेच वेळ माझं कसं झालं, आम्ही तिथं जातो आणि तिथं आम्हाला काहीच सापडत नाही. म्हणून म्हणलं तुम्ही 100% काय आहे काय नाही, हो तिथची न्यूज सांगा मला. साहेब खोटं नाही बोलत मी. पाहून आलो ना, पाहिल्यानंतरच तुम्हाला कॉल केला मी की बा हे काय काळा बाजार चालू आहे. धरलं की लावलं सिलेंडर ते घरचं. इकडे आम्हाला किती उन्हीत उभा राहायला राहिलं. तर तुम्ही मग आता हे बा, हो मी एक वेळ तरी पाहून येतो किचनमध्ये आहे का नाही, आणि नंतर तुम्हाला पुन्हा कॉल करतो. हो ठीक आहे मग. वही बोल रहा मैं, क्योंकि कैसा होता कभी कभी फालतू की चक्कर हो जाती है हमारे बाकी काम रहती जगहों पर। तुम देखो वहाँ पे क्या है तो पोजीशन, बाद में मेरे को कॉल करो। बस अब भी कॉल करता मैं। ठीक है रखो फोन। अरे बापरे, तुम्ही आता स्वयंपाक आले. हो तेच तर म्हटलं स्वयंपाकाला चव पाहून आली बा. हो तेच तर म्हटलं इतका चांगला स्वयंपाक झाला सांगतो ना. असं वाटते डबा भरून न्याव, पण आता काय आपल्याला चांगलं वाटत नाही तशा गोष्टी. पण आता हे तुम्ही म्हणजे समजा तुम्ही चालून राहिले वाटते नाही कॅटरस. नाही आमचं काय रे बाबा, ती कंदी लावली नाही का, आणि ते मुश्राम भाऊ त्याच्या दोघा मिळून आहे ते. तर आम्ही काही नाही, पोळ्या लाटासाठी आहो फक्त. काही चिल्लर तल्लर कामं समजा असं पुऱ्या काढणे, पुऱ्या तळणे, बाकी ते भाज्या वगैरे तेच करते तर. नाही नाही, ते तर सगळ्या बरोबर आहे गोष्टी, पण पोळ्या बी कशा एकदम पतल्या छडम होत्या ना. हो म्हणून म्हटलं बा एवढ्या पतल्या कशा काय केल्या, कोण केल्या. हो कारण की आता तुम्ही आपल्या इथं कामाला होत्या. आता मॅडम तर नेहमी आठवण काढते. आता भेट झाली असेल ना तुमची. भेटला होता ना, हो 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 भेटला होता. आम्हाला म्हणे ना, काय म्हणे बाबा तुम्ही गेल्या तेव्हापासून तर खूप आठवण येते म्हणे, असं तसं आम्ही बोलणं झालं आमचं त्याच्याशी. ते तर आहेच म्हणा. तिला तर कसं आहे, तुम्ही होते त्यावेळेस काहीच टेन्शन नव्हतं. आता तर इतकं सांगा लागते ना पुढच्या इले, असं कर बाई तसं कर बाई, पूर्ण आहे बा म्हणजे टेन्शनच टेन्शन आहे. पण आता ते जाऊ दे. आता शिवलाल भाऊनं काय थोडंसं 4 लाखांना दगा फटका केला, त्यामुळे थोडीशी अडचण आली आपली. नाही तर काही प्रॉब्लेम नव्हता. बरं ठीक आहे ठीक आहे, पण बाकी स्वयंपाक मस्त झाला. हो चला येतो आम्ही. हो ठीक आहे. आता ते कसं मी म्हटलं बा आता काय आहे काय नाही पाहू द्या, कोण होय आचारी. म्हणून पाहासाठी आलो होतो. बरं बरं ठीक आहे ना. हो तसं असलं तर काही ऑर्डर सांगत जा आम्हाला, कसं म्हणजे तेवढंच आम्हाला काम धंदे भेटतात मग. देऊ ना आपल्या कॉलनीतले हे ते सगळे कार्यक्रम. आता समजा हे आहे, हनुमान जयंती आहे, बाकीचे कार्यक्रम आहे, देत जाऊ ना आपण, काही विषय नाही. बरं बाकी मग आता चला मग खाजोडे साहेब जा लागेल आपल्याला, बायला आवाज द्या लागेल. निघा लागेल. झाला आता आटपलं आपलं. चला येतो मग आम्ही. आता तुमचं आता आलं वाटतं नाही का. हो गॅस गीस आहे काय का शिल्लक. हो काय मोठा गॅसचा मोठा प्रॉब्लेम झाला. हो आता 3 गॅस वाटते नाही, आहे काय का रिकामा. वा तेच तर सिलेंडर कसे तरी मारत राहत होते, ते चारले दोन आणि एक इथचं कोणाचं काय माहीत. मग हेच तर आम्हाला आता शेवटून आता आम्हाला तर वाटतं होते का नाही साहेब, निपटला पण कसा बी. हो ना तेच तर आता आमचं इंडक्शनवरच चालू आहे आता स्वयंपाक. हो जाऊ दे आता काय येईलच म्हणा 1-2 दिवसात. हो ठीक आहे मग चला येतो मग आम्ही आता. धन्यवाद. येतो या. ओके. जमला आता नाही का. हो 3 सिलेंडर आहे इथं नाही का. हो बस झाला आता. रंगे आता सापडते आता. फोन लावून देत तिकडे. बस झाला कार्यक्रम झाला आता. तर साहेब मी काय म्हणतो, तुम्ही येऊन राहिला आता. हो ते लोकेशन पाठवलं म्हटलं तुमच्या व्हॉट्सअपवर. हो तर पाहून घ्या बरोबर, त्या हिशोबाने येऊन जा म्हटलं आम्ही. हो इथंच आम्ही समोर त्या गेटच्या तिथं. हो बस आतमध्ये हॉलमध्ये कार्यक्रम आहे, आणि बाजूनच आपलं किचनची व्यवस्था आहे तिथं. हो तर तिथं 3 सिलेंडर ठेवलेले आहेत. हो मी पाहिले आता. हो नेमकं पाहूनच आलो की तुम्ही म्हणे बा नक्की आहे का नाही पाहून या. हो तर आता पूर्ण माहिती घेतलेली आहे, आणि 100% आपले घरगुती सिलेंडर तिथं ठेवलेले आहे. हो तर एक आता चालू होतं सध्या, आणि 2 असे बाजून आहेत. भांडे गिंडे हे ते घासघूस करणं चालू द्यायचे. जरा समजा आटपत कार्यक्रम येऊन राहिला जवळपास. तर तुम्ही थोडंसं लवकर आले तर बरं होईल. ते नाही तर मग कसं तुम्ही अशी ती चालले जा, अशी काही अर्थ नाही होणार त्याच्यात. कारण की घरगुती सिलेंडरचा काळा बाजार हे रोखणं तुमचं काम आहे. ठीक आहे मग बाकी काय अडचण नहीं, बाकी कोई बात नहीं। तो मैं पहुंचता अब 10 मिनट में वहाँ पे, गाड़ी निकालता और वहाँ पे आ जाता। तुम गेट के सामने खड़े रह रहे क्या रुक रहे तुम, क्या जा रहे? नाही नाही, ते कसं मी जर थांबलो तर मग त्यांना डाऊट येईल की बा मीच दिला पता. तर तुम्ही फक्त या आता, तुमच्यापर्यंत तुम्ही काम करा. काही अडचण नाही आहे. तुम्ही फक्त डायरेक्ट आता त्याइले उचलाची तयारी नाही या तुम्ही. हो 100% तुम्हाला म्हणजे रंगे हातच सापडून राहिले सिलेंडर बी लोक बी. हो ठीक आहे मग चला. आता रामपूरचं आहे ते, त्या कॅटरचं नाव आहे आपलं हे काय नाव ते आपलं रंगाबिल आरबी ट्रेडर्स, आपलं आरबी कॅटरर्स. तर या तुम्ही लवकर, आणि लवकरात लवकर त्याइले तुम्ही अरेस्ट करा. का खादर साहेब काय कसं काय म्हणलं, कोणाला जमा करून राहिले बा. कुठं पोलीस स्टेशन लावला वाटते फोन. काय राजा, अरे तुमचे कामं आम्हाला करायला लागून राहिले ना. हे रामपूरवाले हो यायला जमा करायचं म्हणलं. त्याचे सिलेंडर आहेत का नाही, घरगुती सिलेंडर वापर करून राहिले ते, आणि इकडे आपल्याला लोकायला कमी पडून राहिले. मग यायले आपल्याला पकडून देणं आपलं काम आहे ना. तर म्हणलं आता हो इथं काही आम्ही थांबत नाही संजू. हो तू काय आहे तर बरोबर लक्ष ठेव जा. हो पोलीस लोक येऊन राहिले, रंगे हात पकडून राहिले यायले. वा बहादूर साहेब, ह्याच्या मनासारखं केलं तुम्ही. हो ना या रामपूरवाल्याले आम्हाला हिसका द्यायचाच होता. पण तुम्ही हो एक नंबर आमचंही काम केलं आता. बरं आता किती किती वाजता येऊन राहिले ते. त्याला 10-20 मिनिटात पोहोचते ते आता. हो तर आमच्या घरच्या आता बायाचे जेवण होत आले, आम्ही चाललो आता घराकडे. बस गाडी काढली की आम्ही निघून राहिलो. आम्ही काही थांबत नाही. काय वार्ता होते आम्हाला सांगतो फक्त. ठीक आहे ना, बाकी काय अडचण. बाकी काही नाही म्हणा. ते याच्यासाठी आलो होतो, तुमचा अयर बाकी आहे ना. हो ते आता लिस्ट वही माझोडच आहे. हो तर म्हटलं काही अयर तुमचा राहिला आता करून घ्यायला होता. पार आहे हो ना, हेच जमा करते आणि अर्धी हेच लाटणार आहे 100%. बरं अयराचं ना. हो ना ते करणारच होतं आम्ही. हो करून टाका 100 नाही का. हो 100 करून टाका, ते लिहा आमचे नाव.
काय राजू असं असते का हो तुम्ही इतके मोठे माणसं आणि 100 रुपये हा हे बा दोघं हजार फाळा काही तर गिफ्ट आलं पाहिजे ना चिमनरावच्या पोराले हा कॉलनीवाल्याचे हा काही जमा नाही झाला ना पैसे बा 200 लिहून टाकणं तू काय डोकं कोण राहिला हो 200 लिहि आमच्या दोघांचे जाऊ तिकडे दोघं जणाला मी 100 रुपये ताटानं तेच पडून राहिलं लिहि बरं ठीक आहे मग हो द्या मग द्या हो देऊन द्या तेवढेच लिहून टाकून 100 आपल्या खिशात 100 तिकडे हो द्या लवकर लवकर अंगावर येता का तुम्ही का पडता राजा अंगावर येऊ अरे मला सरला पट्टा तुटला आता 200 दाटे कंप्लीट झाले विषय संपला तिकडे आता वरण नाही भात नाही कोणतं काहीच नाही आता जा तुम्ही लवकर तिकडे ते पट्टा आहे फक्त एक ग्लास पट्टा प्यार घरी जा काय राजा असं असते का अर्धे लोक आता पहा बरं आता 10-20 लोकच राहिले हा एवढ्यासाठी आता आम्ही काय राजा भलावता तुम्ही इथं पाहायचं तर काहीच नाही पण मग आता लोक याच असतात भाऊ तुम्ही हा हो पहा बरं आता आम्ही काय करणार सरलं ना आता सगळं 200 माणसाचा स्वयंपाक होता हा झाला ते आता आम्ही काय करणार त्याला झाला करायचा हे पहा बरं आता उपाशी जाऊ का आम्ही आता काय कसं हो म्हणलं मामा लुटरे हा तुमच्याकडे राजा आम्ही आलो चिमनरावनं बोलावलं आम्हाला वार्ताहर लोक हा आमचे 2-4 जण बाहेर बसून आहेत हा कसं राजा हे कसं हो गडबड नका करू थांबा ना, तुम्हाला सांगतो ना मी काय खरी कंडिशन सांगतो 1 मिनिट फक्त कंदीला भाजी मी काय म्हणतो आता काय म्हणता तुम्ही काय म्हणणं काय तुमचं काय म्हणतो थोडंसं वरण गिरण उरेल वाटेन तुमचं भाज्या गिज्या काही हा नामदेव राईस बनवून टाका ना जरासं एका गंजातनी टाकून द्या हा 5 किलो तांदूळ निपटते हो कसं गॅस सरला म्हणतो मी सांगतो बरोबर अरे कॅटर चालवा लागते काही ना काही ॲडजस्ट करावं लागत असते नाही तर नावाचे नामोश होतील त्याच्यात एक तर तुम्हाला आपले सासरे बा स्वभाव माहीत नाही फालतू पैशाला अडचण आणून मग म्हणता का मग नामदेव राईस बनवू का मग हो सगळं मिक्सर करून भाजी वरण फरण सबंध एकाच नाही हा हो तांदूळ टाकून द्यायला लावतो मग ठीक आहे तर आपले आपण खाऊ ना कसं आहे चाललं पाहिजे ना कॅटरस पहिल्याच दिवशी जर तुमची विकेट पडली तर अशानं भेटन का तारका मी बोलतो त्या संग हा बा तुम्ही काही चिंता करू नका आता काय चिंता करायची राहिली आता काय करणार आता घरीच जा म्हणता ना नाही मी बोललो त्याच्यासोबत तर कसं आहे शाही आपलं नामदेव राईस बनवून राहिले ते आता सगळ्यासाठी तुमच्यासाठी स्पेशल राईस आहे ते नामदेव राईस तर तुम्ही फक्त 10 मिनिटाचा टाईम द्या 10 मिनिटात तुम्हाला इथं मस्त गरम बिलकुल 1-2 प्लेट हाना काही विषयी नाही निंबू पियाचं आपलं फर्स्ट क्लास खायचा या म्हणलं ते त्याला सांगून या म्हणलं नामदेव राईस बनवा म्हणा पहा मंडळी आम्ही कसं दिलगिरी व्यक्त करतो कारण की कसं झालं गॅस संपल्यामुळे आम्हाला पुढचा स्वयंपाक करता नाही आला नाही तर आम्ही अजूनही वाढवला असता परंतु गॅस नसल्यामुळे जर कोणाची तर गॅस असेल तर आम्ही अजूनही स्वयंपाक करतो म्हणून म्हणलं चुलीवर आम्ही आता नामदेव राईस बनवतो 15 मिनिटाच्या आत तुम्हाला मिळून जाईल काही विषय नाही तुम्ही बसा सावलीत नाही इकडे तिकडे जराशे झाडाचे आहे ना तर तोपर्यंत बसून जाईल मेळ बरोबर ठीक आहे चालते आम्ही थांबतो सगळेजण टाका ते नामदेव राईस टाका आणि बस आम्ही हाऊस तयार तिथं येतो मी ते बायाला सांगून देतो मग करून टाका म्हणतो गिल्ली मिसळ हो बस एक प्लेट डेली आपली चमचा मारला की निघाल्या हो ठीक आहे मग आता फक्त पैशाचं म्हणलं ते पहा लवकर द्यायला म्हणून राहिलं नाही तर ती आळकाटी आणते बरं तुमचा ससरा या तर कर तुम्ही मी पैसे आणतो मागून द्यायले काही विषय नाही हो सटकन निपटून आहे ना आपल्याला हो कुठं आता उपाशी पाठवता का लोक हो जा लवकर तुम्ही सांगून द्या तिकडे हो बनवा म्हणा तेवढा राईस क्या बात कर रहा तू भाई वहाँ से कितने आवाज दे रहा देखो छोटा तू उधर बजाते जा रहा उधर इधर उधर देख रहा मुंह छुपा रहा अरे बा दोस्त तू ना मैं तेरा पुलिस हुआ तो क्या हुआ वो होगा बाद में पुलिस पहले अपन दोस्ताने वाले है राजा तू इतना क्यों ऐसा शर्मा रहा नहीं कर रहा हो इतना क्यों कर रहा तू मेरे को समझा ना तू सही करके वो फालतू की बातें कर रहा अब राजा ऐसा होगा वैसा होगा क्या करता राजा मुंह नहीं छुपाता तो क्या करता वो तू अपना कैसा पुलिस बन गया अपन दबड़े बजा रहे क्या करते फिर इसलिए जरा सा गलत लग रहा था मेरे को मैंने बोला जान दे लेकिन तू इधर कैसे आ गया इधर क्या लफड़ा है कैसा बताना नहीं किसको कंप्लेंट आई है यहाँ की जरा वो कुछ तो भी सिलेंडर का मामला है वो तो देखता मैं जरा सा क्या है तो हो तू दिखा इसलिए मैं पहले इधर आ गया ढूंढता जरा क्या है प्रॉब्लम कौन सा कैटरस वाला है क्या है तो देखना पड़ता मेरे को बापरे आता कसं काय करा आता रामपूर वाला तर गेम होते वाटते नाही का हो ना सिलेंडर सापडते आता हो काहीतरी गोलमाल करावंच लागन वाचवा लागन त्याचं काही करू नाही का हो ना जवळ बॉल सांगा लागन जरासं अरे हे पा मी काय म्हणतो तू 1 मिनिट बस तू पहिले पाणी पे मस्त मग आपण पाहू ना ते त्याचं टेन्शन नको घेऊ तू तू ते कॅटरसवाल्याचं आपल्या काही घेणं नाही फक्त आता पाणी गिनी घे आणि म्हणलं आपल्याला बाळू भाऊ भेटा लागणार राजा बाळू भाऊ किती दिवसाचा राजा भेट नाही होत नाही चालतं बरं भेटायला ते तिथं स्टेज पशी अरे वाह उनको तो पहले मिलेंगे अपन उनकी वजह से आज अपन वर्दी पहन के आ गए फिर क्या तो राजा तेरा जम गया वो अपना जंगल बुत्ता का जम गया लेकिन मैं लटक गया रे लेका हो ना तुम्हारा बहुत तुमको बहुत कैसा पुलिस लग गए तसं काहीच नसते छोटू कसं आहे सांगतो ना तुम्ही आता हे वाजून राहिले मी ऐकलं तुमचं गाणं
हे कोणाला वाजवता येते का सांग ना तू. प्रत्येकाची कला ही आपापली अलग असते. प्रत्येकाले म्हणजे आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळा गुण दिलेला असते. सगळे जण जर एकच असते, सारखेच असते, तर मग सगळेच जण नोकरीवर लागले असते. आणि नोकरीवर म्हणजे लागणं म्हणजे काय का लय मोठं कमावलं का रे. आमच्यापेक्षा तर का बाकी क्षेत्रातले लोक कितीतरी नाव कमावून राहिले, हे कमावून राहिले. आम्ही तर एक प्रकारची एक नोकरी म्हणजे काहीतरी कर्तव्य आहे. हो, आणि तुमचं म्हणलं प्रत्येकानं असं समजलंच नाही पाहिजे की बुवा आम्ही काहीच नाही, कसं आमचं तुमचं जमलं बा. नाही नाही नाही, तसं मनात हेच नाही केला पाहिजे माणसानं. अरे नोकरीपेक्षा तरी खूप काही वेगळं आहे अजून. जगात खूप काही आहे. ते तर बरोबर आहे म्हणा, पण कसं असते का नोकरीची नोकरीच असते का. अरे सोडणं पिच्च्या नोकरीचा भावा, तुम्ही पुरले आमच्यापेक्षा मस्त माणूस स्वतंत्र आहे. जरी जायचं ते कुठं जाऊ शकता, येऊ शकता. आमचं तर बसा सांगतो ना, रिटायर व्हायला पूर्ण बांधूनच असते काम. जाऊ दे विषय ते बाजून ठेव. मला पहिले जायचं आहे ना बा, ते 5 लागतील सिलेंडर. हो कंप्लेंट आहे ना. अरे पहिले भाडू खोली भेटू ना. चला बरं पहिले भाडू खोली भेटू, नंतर मग जाणार तिकडे. मग पाहता येते ना कोणाला माहिती आहे काय काय लिहायला तू तर. चल तिकडे चल 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 मग. हो चल चल. तर मला वाटते जवळ बॉल मेसेज करून देतो फोनवर नाही का. हो बस बस. चल मग चल. हो चल. आपत आली म्हणलं आता. हो हे आलो भाऊ, काय सांगू राहिले ऐका म्हणलं तुम्ही. आता कायची आपत आली. अरे पैसे भेटले, सगळं झालं, आता काहीच नाही राहिलं ना. आता कसं आहे, फक्त 10-20 लोक जे राहिले त्याच्यासाठी आपण मसाला भात टाकून देऊ राहिलो. हो तेवढं मग मग हो निघाले. आता हे सगळं आपलं भांडे कुंड घासणं झाले, निघणंच आहे. आता कायची अडचण आली. बाबा पोलीस आले म्हणलं पोलीस. हो हे सिलेंडर तुम्ही कोणते वापरले. घरगुती आहेत ना घरगुती. ते चेकिंगसाठी आलेला आहे. आणि विशेष म्हणजे आपला जे छोटू आहे घरी आपला मेवणा. हो त्याचा सोबती वगैरे ते सूर्या. ते बाबा मग तर आपत झाली. मग आता ते का त्याला म्हणा राजा काहीतरी. आता कसं करा मग. हे सिलेंडर जर दिसले तर मग त्याच्यासाठी छोट्याला मी सांगितलं, मी आलं त्या सूर्याला घेऊन जाय तिकडे. ते भाऊला भेटायला गेले. हो त्याची ते हे होते दुकानात ते सोबती. हो मी आलं तिकडे. तू 10 मिनटं कशी गवा, 10-15 मिनटं ते तिकडे कव्हर करते. हो 10-15 मिनटं तुम्ही कुठं न्यायची ती नाही आता. अरे बाबा नसतीच आपत आली राजा. मग आता हे सिलेंडर कुठं लपवा आणि कसं काय करा. कुठं ना कुठं लपून ठेवा लागेल ना. त्याशिवाय काही इलाज नाही आता. नाही ना लपून नाही ठेवता येतात ते. तुम्ही काय चार स्वयंपाक केला बरं मग आता बरं दाखवा ना बरं सिलेंडर. मग काय सांगता तुम्ही. अरे बाबा म्हणजे लपून ठेवले तरी बी खाते, नाही लपून ठेवले तरी बी खाते. हो म्हणजे वाघोबा म्हणलं तरी खाते आणि वाघ म्हणलं तरी खाते. हो आता काय करा मग. आता कसं काय करावं, याच्यातून काय मार्ग काढा. मार्ग एक कळा लागेल तुम्हाला. हो मी सांगतो तसं. हो हे जे सिलेंडर आहे का नाही, हे लवकरात लवकर तुम्ही आपल्या लक्ष्मणरावच्या धाब्यावर हो आजच्या आज जाऊ द्या आता 10-15 मिनिटात. दुसरी गोष्ट तिथचे जे रिकामे आहेत 2-3 सिलेंडर आहेत तिथं. हो जे व्यावसायिकसाठी वापरले जाते ते. हो तर त्याला म्हणा ते 3 घेऊन या म्हणा तुम्ही. लक्ष्मण भाऊ एकटेच आहेत धाब्यावर आज. हो तसा धाबा बंद आहे म्हणा. हो पण ते आहे तर धाब्यावर बसलेले. तर तुम्ही त्याला एक फोन लावा. त्याला म्हणा लवकरात लवकर 15 मिनिटाच्या आत याठून 3 सिलेंडर घेऊन ये म्हणा. आणि हे तिकडे घेऊन जाय म्हणा. करतो मी फोन करतो त्याला. फक्त तू इकडे नको येऊ दे त्याला. हो त्या साहेबाला म्हणा हो जेवण करा म्हणा जरासं. हो हाय जरासं 1-2 आपलं ते भाजी गिजी काढलेला आहे अलग मी. हो आपण डबाही काढलेला आहे, त्यातला एक डबा त्याला जेवायला लाव. नाही तर कसं आहे बा इकडे जर का आली तर घरावर गोटी येते बरं. कवर करतो ना मी. कवर करायचा प्रयत्न करतो मी. मग तुम्ही लवकर इकडलं काहीतरी हो जिकडे तिकडे करा आता. हो लावा लक्ष्मणरावला फोन लावा. मी जातो तिकडे. बाबूजी कायची गडबड आहे म्हणलं. हो पोलीस आले असं तसं ऐकलं. काय लय लोच आहे ना. कोणताही धंदा म्हणला की पाय बरं आता सिलेंडर आपले हे घरगुती आहेत. लागलाय म्हणते पता. पोलीस आले म्हणते इकडे. म्हणजे किती फॉरवर्ड जमाना झाला. बातच्या बातच बिलकुल. आजच आपण कॅटर सुरू केलं, आजच सिलेंडर आणले आणि पोलीस आले पताही दिला. बरोबर आहे बा. मी सांगतो ना पत्ता देणारा कोण आहे मला माहिती आहे म्हटलं ते. हो, आम्ही इथंच होतो का म्हणलं लंका. ते हे नव्हतं आला का खादोडे साहेब आणि मानमोड साहेब. आले होते ना बाबा. ते विचारपूस करे ना कसं काय चालू आहे असं तसं विचारपूस केली वाटाय ना. अरे बाबा तेच होय रे, तेच होय. त्यानं हो सिलेंडर पाहिले राजा. हो त्यानं मानमुळेनं काही ना काही काळी केली आता. बरं ठीक आहे ना म्हणा. हो मला आता पहिले लक्ष म्हणजे फोन लावू द्या बा. हो नाही तर बस बा बोलण्या सारा कार्यक्रम होईल आपला. 2 मिनिटं. काय म्हणजे तडशा. हॅलो बोला कंदिलाबाजी. हो काय होतं बा, काय म्हणता म्हणलं. बोला. अरे काय लक्ष म्हणले का मोठा घोर झाला रे. इथं आपलं हे नाही का रे, आम्ही घेतली नाही का ऑर्डर ते. हो ना मोठा घोर झाला म्हणलं. तू येतं का जरा 10 मिनिटं जरा मदत पाहिजे का. तू लवकरात लवकर सिलेंडर घेऊन ये गड्या तू आता. पट्टा तुटला वाटे तिकडं नाही का स्वयंपाक सरला वाटे. अरे बा सिलेंडरची मीच तर वाट पाहून राहिलो. गाडी येते म्हणे आता अर्ध्या घंट्यात. हे बा काढून ठेवले मी 4 सिलेंडर. मग काय येऊन राहिले तर पण सध्या आहे बा रिकामी आहेत राजा. भरलेला असतात दिला असतं बा आणून. भरलेला नाही ना, रिकामी पाहिजे ना रिकामी. अरे पोलीस आले म्हणते इथं. पोलीस ते कसे तरी गुंतून ठेवायला तिकडे. हो तर म्हणलं आमच्याजवळ हे सिलेंडर आहे ना घरगुती. म्हणलं ते जर दिसले तर मग घरावर गोटे आहे ना आमच्या. लवकरात लवकर जवळच आहे इथून ते हॉल त्या धाब्यापासून. 5 मिनिटाचा रस्ता नाही राजा. एखादा ॲटो करून लवकर घेऊन ये म्हणलं ते जे असेल ते. सांगा आता आहे की नाही नसतात आता कसं बसलो तुमकडे ना. अरे काय तुम्ही राजा एक काम करता. थांबा आता. हो पाय तुम्ही येतो घेऊन. हो ते लपून ठेवा पहिले. ते लपून ठेवा कुठेतरी. हो ना तू बी पोत्यात घालून आणजो म्हणलं ते. पाहिजे नाही तर मी ते पोलीस तिकडेच आहेत त्या बाळू भाऊ संग बोलून राहिले. हो छोटे आहे सांगत असा तिकडे टाइमपाससाठी. लवकर तू पटकन ये मागते इकून. तेच कामं करा आता तुम्ही. हो येतो मला काही सांगू नका. मी येतो बरोबर काय करायचं. हो ठीक आहे. हो ठेवा फोन ठेवा आता लवकर.
काय राजा बोलता तर मी बा दुकानात लय चक्रा मारल्या ना. दुकान बंदच आहे ना तुमचं. कुठे भेटायला सांगा बरं तुम्ही. हाय हाय म्हणे एकटा तर तुम्हाला माहिती आहे कामाचा ताप. जरासा टाइम नाही भेटत ना माणसाला. हेच तर आता इथं म्हणले काय साठी आला तुमचं तुम्हाला काय सांगा आता. मोठा घोर झाला ना मग काय तर. तुम्ही राजा असं असते का तुमच्या ज्यांना आज आम्ही इथं आहो आणि तुम्ही असं असते. फोन आमचा उचलत ना बा आता. काय करता राजा मोठं कठीण काम झालं ना. हे बा दुकान सुटलं दुकान बंद पडलं. आता ते घर इकलं म्या. हो आपलं जुनं घर होतं ना आपलं ते इकलं. हो आता काय करावं काय नाही हे बा समजून नाही राहिलं. म्हणलं बुटा बा विचारत आहो मी. हो म्हणून तसं थोडं कसं म्हणून फोन नाही उचलला तुया म्या. हो तसं काही नाही. ऐसा नहीं रहता ना बड़बू. हो तुमने इतनी मदद की हमको. न ऐसा रहता कि तुम बोलो ना क्या करना है तो. तुम मेरे को जो भी अड़चन होंगी मेरे को बताओ. मैं कुछ ना कुछ सोल्यूशन निकालूंगा. कुछ काम धंधे के बारे में बोले तो तुम कुछ भी करो. कोई टेंशन नहीं. तुम सब में मैं तो बोलता तुम कपड़े का ही दुकान डालो. हो उसके सिवा तुम्हारा काम नहीं जमेगा क्योंकि उसमें तुम्हारा बहुत हाथ चलता. तुम एक आधा कपड़े का दुकान डालो कुछ भी करो. लेकिन तुम कुछ भी अड़चन है तो मेरे को बोलो. पैसे का बोलो तो पैसे का बोलो कोई भी हो. नाही नाही पैशाचं काही अडचण नाही. हो आता पाहतो ना मी ते आपले मामा लुटरे आलेले आहेत आपले चिमणराव हे आहेत ना आपले. हो यायलाच घेतलं ते घर. हो तर म्हटलं आता विचारतो त्याला काय करावं काय नाही. अच्छा ठीक है फिर पूछ लो उनको. मैं पहचानता ना हूँ, मामा लुटे ना. बाबा बहुत मजा की हमारी. बहुत मारा था उन्होंने हमको वो अपने फाटे पर. हमारी गाड़ी थी ना वो टेबल सीट लेके जाती थी. बहुत पंगा हो गया था हमारा. वो उन्होंने देखा मेरी तरफ वैसे. तो मैं क्या बोल रहा था ये अपनी लड़की है छोटी नहीं. क्या नाम है बेटा बेटा क्या नाम है. बापरे बहुत अच्छा नाम आहे स्वीटी नाही बडबू. काय रे जो लग्नाची किती वाणी झाली तुमच्या. किती लड़के देखे तुमने बापरे. बहुत परेशान हो गए थे लेकिन नहीं क्या. लेकिन बड़बू बहुत मजा आता था वो कपड़े की दुकान में. इसमें कुछ मजा नहीं बाबा कुछ मजा नहीं इसमें. लेकिन कैसा ड्यूटी करना पड़ता ना अभी. तो मैं क्या बोल रहा था एक थोड़ा काम है. चिमन राव जी तुम्हारे यहाँ कार्यक्रम है नहीं. तो कैटरस वाले कहाँ पे उन्होंने वो स्वयंपाक बनाया वो दिखाओ बोला जरा मेरे को. वहाँ पे मेरे को काम है. स्वयंपाकाचं का चला ना दाखवून देतो तिकडे बाजूनच आहे आपलं हॉलच्या बाजून आहे. चला ना. हो पण काऊन काय अडचण काय म्हणलं काय झालं साहेब. वो कैसा अभी नहीं बताता मैं. वो वहाँ पे जाने के बाद बोल दूंगा. वहाँ पे चलो सिर्फ मेरे को वहाँ पे लेके चलो. काय झालं रे बुवा आता मग आम्ही तर आपल्या रामपूर नाही. अरे पण मी काय म्हणतो हो जाऊ ना थांब ना जाऊ ना जाऊ ना. 2 घास काय करा पहिल्या. हो मग जाता येते. बा छोट्या लवकर ये बा डबे आहेत तिथं भरलेले आपल्या घरच्यासाठी. हो डबा नाही का. हो इतके दिवसातला का जेवण नाही आपण. थांब तू. हे बा सुन्या गडबड करू नको तू. थांब जरासा जा डबा घेऊन ये लवकर छोट्या. काय म्हणलं तेच म्हणलं सुनेले मी पहिले जेवण कर बाकी मग पाहताच येते. अरे पहिले जेवण महत्वाचं बाकी होते जायला का. हो ना तर काय तिकडे झालं पाहिजे बरोबर. थांब तू मी आलो डबा घेऊन. नहीं ना बा मेरे को जो वहाँ पे जाना पड़ता ना पहले देखना पड़ता. वो बाद में ये खाना वाना खाएंगे. पहले उधर चलो बाद में बस आराम से खाएंगे फिर. चलो चलो जल्दी चलो. मी काय म्हणतो सुन्या हो हे बा ताटाले नाही म्हणलं नाही पाहिजे. हो हे बा भरल्या ताटाले बा नकार दिला नाही पाहिजे. पहिले जेवण कर तू. नंतर पाहू आपण काय जाते कुठं आम्ही जाऊ ना. आपल्या जिथचा कार्यक्रम असल्यासारखा आहे. थांब तू जरा गडबड नको करू. डबा आणले लवकर डबा आण जा छोट्या. बरं ठीक आहे बा 2 घास खातो मी फक्त. आणि बघा मान ठेवतो तेवढा पण लवकर मला पाय नाही माझी ड्युटी करणं आहे मला. ठीक आहे लवकर आण जाय बा लवकर. असं 2 मिनिटांचं चाललं काम नाही का. बात शिवून धडक लागला. अरे या ना साहेब. हो, काय होतं अडचण काय झालं काय म्हणलं बा पोलीस लोक हे ते. अरे का रे अरे म्हणलं छोटू काय झालं बा. काय राजा तुम्ही कसं काय करू राहिले म्हणलं. हे बरोबर नाही तुमचं. साहेब अडचण काय म्हणलं काय साठी म्हणजे काय काय अडचण काय तुमची. काय केलं याय ना. क्या किया कुछ समझ में नहीं आ रहा मेरे को तो. मेरे को कैसा एक फोन आया था. तो वो बोल रही थी कि अपने जो घरगुती सिलेंडर है उसका वापर चल रहा बोले यहाँ पे तो ये दिख रहे मेरे को. वो जो जनरल अपने व्यावसायिक लोग यूज करते हो. लेकिन वो अपने घरगुती वाले कहाँ पे है फिर. घरगुती वाले यूज किए क्या तुमने. बाप रे बा सांगायला बा हे कसं काय बदललं रे बाई ना. आत्ता 15 मिनिटं आधी दुसरी होती हे कसं काय आली तर. काय राजा साहेब करू द्या ना बा धंदे सुकान राजा. काही उरून नाही राहिलं ना आम्हाला. आणि याच्यातल्या कंप्लेंट लोक करू राहिले आमच्या. सांगा म्हणजे 4 पैसे आम्ही राजा मेहनत करून कमावून राहिलो. त्यात लोक कंप्लेंट करू राहिले खोट्या कंप्लेंटा. त्याचं तुम्ही जांभळ फोडा आता कोणता होते त्या कोण होय सांगणार आहे तुम्हाला. अरे म्हणलं आम्ही राजा हे व्यावसायिक सिलेंडर वापरतो. सगळं पद्धतशीर आहे. आणि कोण म्हणते ते तुम्हाला. कुठं आहे दाखवा बरं आमच्यावर सिलेंडर. नहीं उसको अभी कैसा वो जिसने फोन किया ना उसको मैं उसके घर पे जाके जरा सा सुना था मैं जरा सा. 2 बार हो गया उसका. 2 बार हो गया उसका. ठीक है कुछ वादा नहीं तुम्हारा. उसने झूठी खबर दी मेरे को. बाकी कुछ टेंशन नहीं है. खाना वाना अच्छा हो गया मैंने भी खाया. बहुत बढ़िया. सॉरी मेरे कैसे तुमको तकलीफ हो गई मेरे वजह से. इसलिए मैं कैसा माफी मांगता. नाही माफीचं नाही हो साहेब. म्हणलं तुमचं कर्तव्य आहे ते. तुम्ही हे बा खरोखर जिथेही कोणी सापडलं ना असा त्याचं कानपाट शेका तुम्ही. हो जे घरगुती वापरत असेल ना त्याला तिथंच कुणाला. हो माझं तर म्हणणं आहे घरगुती लोकांना कमी नाही पडले पाहिजे. एवढं तुम्ही नक्की काम करा. पण आम्ही राजा म्हणलं इतकी इमानदारीने कामं करून राहिलो. आणि हे लोक राजा आमच्या खोट्या तक्रार करते. कोणता नालायक होईल त्याला तुम्ही पहिले जाऊन झपात दिले आणि त्याला डबल म्हणा असे जर करशील म्हणा त्याला इंटिमेशन द्यायला खाली. त्याला जेलात टाका अंदर. आता 1 गुन्हा 2 गुन्हा झाले त्याचे. आता 3रा गुन्हा जर त्यानं केला ते कोणता आहे मला माहिती आहे आता. त्याचं कामच काढतो मी आता त्याच्याच नांदी लागतो. बरं ठीक आहे आता एपिसोड संपला. चला उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता. धन्यवाद.